नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची जी यादी तर ती यादी आलेली आणि आता बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडलेला आहे की ही यादी तर ती आम्ही कुठे पाहायची? त्यानंतर कर्जमाफीची ई केवायसी तर ती ई केवायसी सुद्धा सुरू झालेली. ज्या शेतकरी मित्रांचं यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकरी मित्रांना ई केवायसी करावी लागेल. त्यामुळे शेतकरी मित्रांना प्रश्न पडलाय की सगळी ही जी प्रोसेस आहे, आता ही प्रोसेस आम्ही करायला कुठं जायचंय? इंडिव्हिज्युअल आम्ही स्वतः ही जी ई केवायसी कर्जमाफीची तर ती ई केवायसी करू शकतो का, असाही प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, नुकतंच शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी ही जाहीर झालेली आहे आणि यामध्ये जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करण्यात आलेली, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता शेतकरी मित्रांना हा प्रश्न पडला आहे की कर्जमाफीची यादी आम्ही कुठे पाहायची? तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची जी यादी तर ती तुम्हाला कोणत्याही पोर्टल किंवा वेबसाईटवर पाहायला मिळणार नाही. ही तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जावं लागेल. तुमचं जे बँक आहे तर त्या बँकमध्ये जावं लागेल. ज्या बँकचं तुमचं कर्ज आहे तर त्या बँकमध्ये जा. त्या बँकांना ईमेलद्वारे राज्य सरकारने जी कर्जमाफीच्या याद्या आहेत तर त्या याद्या या पाठवल्या आहेत आणि त्या बँकांना ऑर्डर देण्यात आलेली की त्या लिस्ट तुमच्या गावामध्ये लावण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचंही जरी कर्जमाफीमध्ये नाव असेल तर तुम्ही या दोन पद्धतीने चेक करू शकता. एक, तुम्ही बँकमध्ये व्हिजिट करून नाव चेक करू शकतात किंवा तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायती जवळ या याद्या लावण्यात येतील, तिथेही तुम्ही तुमचं नाव पाहू शकता. त्यानंतर राहिला आता प्रश्न ई केवायसी करण्याचा. तर ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्राला व्हिजिट करायचंय. तुमच्या जवळचं जे आपले सरकार सेवा केंद्र असेल तर तिथं तुमची ई केवायसी करायची. आता ई केवायसी कधी करायची? जेव्हा तुमचं लिस्टमध्ये नाव आलेलं असेल तेव्हाच तुम्हाला ई केवायसी करायची. कारण जे पैशांची प्रोसेस आहे तर ती ई केवायसी नंतरच होईल. पूर्वी काय झालं होतं, जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लॉन्च केली होती तर त्या योजनेच्या वेळेस बऱ्याच गोंधळ या झालेल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने आता इंडिव्हिज्युअल ई केवायसी करण्यासाठी, म्हणजे तुम्ही स्वतः जी ई केवायसी करू शकत होते तर तो ई केवायसीचा ऑप्शन मात्र कर्जमाफीमध्ये दिलेला नाही शेतकरी मित्रांनो. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र यांना अधिकार देण्यात आलेला आहे. त्यांच्या लॉग इन मध्ये शेतकरी कर्जमाफीची ई केवायसी प्रोसेस ही उपलब्ध करून दिली गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ई केवायसी प्रोसेस ही करायची. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही प्रोसेस होईल. आता या लिस्टमध्ये ज्या शेतकरी मित्रांचं नाव आलं असेल तर त्यांनी चिंता करायची गोष्ट नाही. तर अशा याद्या येणार आहेत आणि 31 जुलैपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जी कर्जमाफीचा लाभ आहे तर तो कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे शेतकरी मित्रांनो. पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये देणार. 31 तारखेपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती आहे. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी, 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय. या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता. आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, एकंदरीत अशा पद्धतीने ही प्रोसेस ही पार पाडली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच शेतकरी कर्जमाफीच्या अपडेटसाठी आपलं टेक किशोर हे पेज आता सबस्क्राईब करून घ्या. मी लेटेस्ट ज्या अपडेट असतील शेतकरी कर्जमाफीच्या तर त्या अशाच आणत राहील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.